नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ट्रेडिंग या चॅनलमध्ये। आतापर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये सेटअप आयडेंटिफाय करून कन्फर्मेशन बघून एंट्री कुठे घ्यायची हे समजलं असेल, पण जर तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट ठेवायला अजूनही कन्फ्युजन होत असेल किंवा मार्केट आधी तुमचा स्टॉप लॉस हिट करून त्यानंतर टार्गेटपर्यंत जात असेल, तर आजची व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉप लॉस, टार्गेट, रिस्क टू रिवॉर्ड रेशो आणि आपल्या कॅपिटलनुसार किती रिस्क आपण घेऊ शकतो हे सगळं प्रॅक्टिकल एक्झाम्पल सोबत स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या स्पेशल व्हिडिओला। सगळ्यात आधी येतो स्टॉप लॉस। एंट्री घेण्याआधी आपला स्टॉप लॉस कुठे ठेवायचा हे माहीत असणं खूप गरजेचं आहे। माझ्या मते स्टॉप लॉस असा रँडम ठेवण्यापेक्षा स्वतःला आधी एक प्रश्न विचारा, माझा सेटअप नेमका कुठे इनव्हॅलिड होऊ शकतो। कारण स्टॉप लॉसचं मुख्य पर्पज हा फक्त किती रुपये लॉस घ्यायचा हे ठरवणं नाही, तर तो आपल्या ॲक्च्युअल ट्रेड आयडियाचा इनव्हॅलिडेशन पॉईंट असतो। जसं की या लाईव्ह एक्झाम्पलमध्ये मी बुलिश ट्रेड घेतली होती आणि माझ्या सेटअपचा इम्पॉर्टंट आधार ही बुलिश हॅमर टाईप कॅन्डल होती। माझा स्टॉप लॉस या कॅन्डलच्या लोच्या थोडा खाली ठेवला होता। आता समजा एंट्री घेतल्यानंतर मार्केटने अचानक स्ट्रॉंग बेरिश मूव्ह दिला असता आणि या बुलिश कॅन्डलचा लो देखील ब्रेक करून खाली एक स्ट्रॉंग क्लोजिंग दिली असती, तर माझा हा बुलिश सेटअप इनव्हॅलिड होऊ शकला असता। म्हणून स्टॉप लॉस कुठेही रँडम ठेवण्यापेक्षा माझी ट्रेड आयडिया नेमकी कुठे इनव्हॅलिड होईल हा प्रश्न आधी स्वतःला विचारा आणि त्यानुसार लॉजिकल इनव्हॅलिडेशन लेवलच्या थोडा पलीकडे स्टॉप लॉस ठेवण्याचा विचार करता येतो। इथे तुम्ही चार्टवर पाहू शकता की माझा टार्गेट कुठेही रँडम ठेवलेला नव्हता। मी टार्गेट प्रिव्हियस डेच्या एका इम्पॉर्टंट लिक्विडिटी एरियाजवळ ठेवला होता, कारण प्रिव्हियस डे मध्ये या एरियाजवळ अनेक कॅन्डल्स तयार झाल्या होत्या। म्हणजे प्राइसने या एरियावर आधी अनेक वेळा रिॲक्शन दिली होती आणि त्यामुळे हा माझ्यासाठी इम्पॉर्टंट लिक्विडिटी झोन बनत होता। म्हणून माझा विचार सिंपल होता, जर मार्केटने माझ्या डायरेक्शनमध्ये मूव्ह कंटिन्यू केला तर पुढचा लॉजिकल ऑब्जेक्टिव्ह हा लिक्विडिटी एरिया असू शकतो आणि त्यामुळे मी टार्गेट या एरियाच्या आसपास ठेवला होता। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, लिक्विडिटी म्हणजे टार्गेट हिट होण्याची गॅरंटी नाही, पण टार्गेट ठरवताना प्रिव्हियस हायज, प्रिव्हियस लोज, इक्वल हायज, इक्वल लोज, लिक्विडिटी झोन्स आणि इम्पॉर्टंट सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन हे युजफुल रेफरन्स पॉईंट बनू शकतात आणि म्हणून आपलं टार्गेट देखील कधीही रँडम नसावं। आता येतो खूप महत्त्वाचा पॉईंट, रिस्क टू रिवॉर्ड रेशो। समजा एखाद्या ट्रेडमध्ये तुमचा स्टॉप लॉस 500चा आहे आणि तुमचं एक्सपेक्टेड टार्गेट देखील फक्त 500 रुपये आहे। म्हणजे तुम्ही 500 रुपये रिस्क घेऊन 500 रुपये कमवण्याचा प्रयत्न करत आहात, पण अशी ट्रेड घेणं खूपच रिस्की बनू शकतं। म्हणून शक्यतो ट्रेड्समध्ये तुमचं टार्गेट हा तुमच्या स्टॉप लॉसपेक्षा मोठा असावा। माझ्या ट्रेडिंगमध्ये मी शक्यतो अशी ट्रेड प्रेफर करतो जिथे किमान माझ्या स्टॉप लॉसच्या तुलनेत मला दुप्पटच्या आसपास टार्गेट भेटेल। समजा जर माझा मॅक्झिमम प्लॅन रिस्क 500 रुपये असेल, तर मला शक्यतो 800 ते 1000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पोटेन्शियल रिवॉर्ड दिसत असेल तरच मी ट्रेड कन्सिडर करतो। पण लक्षात ठेवा, फक्त रिस्क टू रिवॉर्ड रेशो मोठा दिसावा म्हणून टार्गेट जबरदस्तीने दूर ठेवायचा नाही। समजा चार्टवर रिअलिस्टिक टार्गेट फक्त 600 रुपये असेल आणि तुम्ही जबरदस्तीने 2000 रुपये टार्गेट ठेवलं तर चार्ट आपल्याला सपोर्ट करत नाही आणि म्हणून रिस्क टू रिवॉर्ड रेशो मोठा असण्यापेक्षा तो रिअलिस्टिक असणं हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि जर तुमचं लॉजिकल टार्गेट खूप जवळ असेल तर अशा ट्रेडला अवॉइड करणं देखील एक व्हॅलिड डिसिजन असू शकतो। लक्षात ठेवा, ट्रेडिंगमध्ये आपली एंट्री परफेक्ट असू शकते, ॲनालिसिस बरोबर असू शकतं, पण तरीसुद्धा मार्केट आपल्या डायरेक्शनमध्ये जाईलच याची कोणतीही गॅरंटी नसते। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये कुठेही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या भागात अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत।